हॅलो स्टुडंट्स, डिटर्मिनंट टॉपिक बऱ्यापैकी आपण पुढं आलेलो आहोत. याच डिटर्मिनंटचं एक ॲप्लिकेशन तुम्ही 10वी शिकलेला आहात आणि तो म्हणजे क्रॅमर्स रूल. काय रूल होता? एक्स आणि वाय या दोन व्हेरिएबल्समधली दोन इक्वेशन्स एक व्हेरिएबल इलिमिनेट करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या, ती मेथड आहे. आणि दुसरी मेथड तुम्ही शिकला होता ती क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल काय रूल होता? तो एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू इक्वल टू, आठवतो का बघा 10वीतला, डिटर्मिनंट डी एक्स अपॉन डी. वाय व्हेरिएबलची व्हॅल्यू डिटर्मिनंट डी वाय अपॉन डी. 10वीतली इक्वेशन्स दोनच व्हेरिएबलमधली होती. रूल तोच आहे. व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल एक्स इक्वल टू डिटर्मिन डी एक्स अपॉन डी. व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल वाय इक्वल टू डिटर्मिन डी वाय अपॉन डी. फक्त वाढ झेडची झालेली आहे 10वीपेक्षा, कारण आज 11वीतली इक्वेशन्स ही 3 व्हेरिएबल्समधले असतील आणि व्हेरिएबल 3 असतील तर इक्वेशनची संख्यासुद्धा 3 असते. 10वीत व्हेरिएबल एक्स आणि वाय दोनच होते, इक्वेशनची संख्याही दोनच होती. आता व्हेरिएबल्स 3, इक्वेशन्स 3, मेथड मात्र सेमच राहील, फक्त वाढ होते झेड व्हेरिएबलची व्हॅल्यू इक्वल टू डिटर्मिन डी झेड अपॉन डी. हा क्रॅमर्स रूल आहे. काय प्रोसिजर होती? डिटर्मिनंट डी कसा काढणार? तर एक्सचे कोइफिशियंट्स हा पहिला कॉलम, वायचे कोइफिशियंट्स हा दुसरा कॉलम, तो डिटर्मिनंट डी घेत होता. डी एक्स काढताना एक्सचे व्हेरिएबल्स पहिला कॉलम तुम्ही काढून टाकणार आणि त्या जागी कॉन्स्टंट टर्म्स ठेवत होता, तो डिटर्मिनंट डी एक्स झाला. आणि डिटर्मिनंट डी वाय काढताना वायचे कोइफिशियंट्स म्हणजे सेकंड कॉलम डिटर्मिनंट डी मधला तो काढून टाकून तिथं कॉन्स्टंट टर्म्स ठेवल्या तर तो डी वाय होत असेल. प्रोसिजर अगदी सेम राहील. क्वेश्चन बघा. सॉल्व द इक्वेशन्स 2x मायनस वाय प्लस झेड इक्वल टू 1. पहिलं इक्वेशन 3 व्हेरिएबल मधलं. x प्लस 2y प्लस 3z इक्वल टू 8. दुसरं इक्वेशन. अँड 3x प्लस वाय मायनस 4z इक्वल टू 1. कशी सॉल्व करायची आहेत? बाय क्रॅमर्स रूल. सोल्युशनमध्ये इक्वेशन्स मी लिहून ठेवलीत अगोदरच. प्रोसिजरमध्ये जरूर बदल नाही, फक्त व्हेरिएबल एक वाढला झेड, इक्वेशन आणखीन एक वाढलं. 10वीतले डिटर्मिनंट डी, डी एक्स आणि डी वाय तिन्ही डिटर्मिनंट येत होते ते ऑर्डर 2 चे होते. दोनच रोज आणि दोनच कॉलम्स होते, त्याच्यात सोडवायला सोपं होतं. आज बघा, therefore determinant d equal to पहिला कॉलम एक्सचेच कोइफिशियंट्स, दुसरा कॉलम वायचे कोइफिशियंट्स, तिसरा कॉलम झेडचे कोइफिशियंट्स. इक्वेशन्स लिहिताना सुद्धा एक्सची टर्म, वायची टर्म, झेडची टर्म आणि कॉन्स्टंट राईट साईडला याच टाईपनं तिने इक्वेशन्स लिहून घ्या. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये जर काय चेंज केला असेल तर ॲडजस्टमेंट करून तुम्ही हे करून घ्या, म्हणजे डिटर्मिनंट लिहिणं कन्व्हिनियंट होत आहे. एक्सचे कोइफिशियंट्स पहिला कॉलम 2 1 3, वायचे कोइफिशियंट दुसरा कॉलम -1 2 1 आणि झेडचे कोइफिशियंट तिसरा कॉलम, इथला कोइफिशियंट 1 1 3 -4. हा डिटर्मिनंट डी. डी एक्स करताना 10वीत जे केलं तेच आजही करा. एक्सचे कोइफिशियंट म्हणजे ह्यातला कितवा कॉलम असतोय? हा पहिला कॉलम आहे. 2 1 3 2 1 3, कारण इक्वेशन लिहिण्याची सिरियलच व्हेरिएबलची आपण एक्सची टर्म अगोदर, वायची टर्म आणि झेडची टर्म या क्रमानं लिहिलेलं आहे. तर पहिला कॉलम एक्सचे कोइफिशियंट्स, दुसरा कॉलम वायचे कोइफिशियंट्स, तिसरा कॉलम झेडचे कोइफिशियंट्स. डी एक्स काढताना एक्सचे कोइफिशियंट्स पहिला कॉलम काढणार, त्याच्याऐवजी कॉन्स्टंट टर्म्स ठेवणार. डी वाय काढताना वायचे कोइफिशियंट्स हा दुसरा कॉलम काढणार, तिथं कॉन्स्टंट टर्म्स ठेवणार. आणि डी झेड काढताना झेडचे कोइफिशियंट्स तिसरा कॉलम काढून टाकणार आणि तिथं कॉन्स्टंट्स ठेवणार. फरक मात्र
ऑर्डर 2चा डिटर्मिनंट सोडवायला खूप सोपा आहे. या प्रॉडक्टमधून हा प्रॉडक्ट मायनस. पण ऑर्डर 3चा सोडवत असताना व्हॅल्यू काढताना कष्ट जरूर जास्त आहे. 10वीत डी डी एक्स आणि डी वाय 3च डिटर्मिनंट ऑर्डर 2चे तेही. आज 11वीत डी डी एक्स डी वाय आणि डी झेड असे 4 डिटर्मिनंट येतील आणि 4ही डिटर्मिनंटचे ऑर्डर काय असणार आहे तर ऑर्डर 3चं असणार आहे. सोडवण्याचं कष्ट मात्र थोडंसं जरूर वाढतं आहे. मेथड मात्र आहे ती राहील. सांगा, हा 2 इंटू डिटर्मिनंट. आता मी लिहित नाही, डायरेक्ट या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट -8 -1 इंटू 3 3. मेथडमधलं मिडल साईन मायनस मायनस एलिमेंट -1. -1च्या जोडीचा डिटर्मिनंट या 4 एलिमेंटचा -4. यातून मायनस हा प्रॉडक्ट 3 इंटू 3 9 आणि लास्ट प्लस 1 इंटू ब्रॅकेट हा 1. जोडीचा डिटर्मिनंट या 4 एलिमेंटचा 1 इंटू 1 1 -6. सांगा, -8 -3 -11 -11 इंटू 2 -22 -9 -4 -13. हा किती आहे? मायनस ऑफ -1 हा 1 आहे. व्हॉट इज 1 इंटू -13? -13. and last 1 -6 -5 -5 into 1 -5. determine D ला value -5 -13 -18 -18 and 2 -20 -20 आणि 20 -40. मधली एक स्टेप मी ड्रॉप केलेली आहे, ते ॲक्सेप्ट करणार किंवा नाही जरूर केली पाहिजे. सुरुवातीच्या पिरियडमध्ये हा 1 इंटू ह्या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट आपण लिहित होतो. आत्ता तो डिटर्मिनंट न लिहिता या 4 एलिमेंटच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू डायरेक्ट काढली आहे आणि ही व्हॅल्यू काढायची प्रॅक्टिस तुमची 10वीत खूप चांगली आहे. तुमच्या हाताकडूनही प्रॉब्लेम थोडेसे जास्त गेले पाहिजेत. आता एका प्रॉब्लेममध्ये आपल्याला 4 डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचे आहेत. त्या थोड्याशा स्टेप्स जरूर कमी झाल्या पाहिजेत. फक्त गडबडीत कॅल्क्युलेशनमधली मिस्टेक करू नका. डी झाला. आता डी एक्स ना डिटर्मिनंट डी एक्स इक्वल टू कोणता बदल करणार तुम्ही? सगळे बदल डी मध्येच करायचे. डी एक्स करताना एक्सचे कोइफिशियंट्स डी मधले काढा, तिथं कॉन्स्टंट. पहिला कॉलम काढून टाकणार. 2 1 3 हे जे एक्सचे सहगुणकांचा पहिला कॉलम आहे तो काढणार आणि तिथं 1 8 1 कॉन्स्टंट 1 8 1. बाकीचे कॉलम्स -1 2 1 -1 2 1 1 3 -4. इव्हॅल्युएट 1 इंटू डिटर्मिनंट या 4 एलिमेंटचा -8 -3. मेथडमधला मिडल साईन मायनस. पुढचा एलिमेंट -1. -1च्या जोडीचा डिटर्मिनंट या 4 एलिमेंटचा 8 चौक 32 -32. यातून -1 इंटू 3 3 अँड लास्ट प्लस हा 1 इंटू ब्रॅकेट 8 इंटू 1 8 -1 इंटू 2 2 -11 इंटू 1 -11 -32 -3 -35 मायनस ऑफ -1 हा 1 1 इंटू -35 -35 8 -2 6 6 इंटू 1 +6. व्हॉट इज -11 अँड +6? -11 आणि +6 -5.
-5 and -35, -40. Determinant dx is equal to -40. डिटर्मिनंट डी लाई व्हॅल्यू -40 झाली, dx लाई व्हॅल्यू -40 झाली, अँड डिटर्मिनंट dy काय केलं होतं dx काढताना, डिटर्मिनंट डी मधला एक्सचे कोइफिशियंटचे पहिला कॉलम काढला होता आणि तिथं कॉन्स्टंट ठेवल्या होत्या. तसंच dy काढताना वायचे कोइफिशियंट्स सेकंड कॉलम काढणार. बघा -1 2 1 हे वायचे सगुणक आहेत किंवा नाहीत. हा सेकंड कॉलम काढा आणि सेकंड कॉलमच्या ठिकाणी कॉन्स्टंट्स 1 8 1, सेकंड कॉलम 1 8 1, पहिला आणि तिसऱ्या कॉलममध्ये बदलला आहे 2 1 3 1 3 -4. सांगा डिवाय डिटर्मिनंटला व्हॅल्यू 2 इंटू 8 चौक 32 -32, यातून -1 इंटू 3 3, मेथडमधलं मिडल साईन मायनस एलिमेंट हा 1, 1च्या जोडीचा डिटर्मिनंट या 4 एलिमेंटचा -4 -3 इंटू 3 9, अँड लास्ट प्लस 1 इंटू हा 1 इंटू 1 इंटू 1 1 -3 इंटू 8 8 3 24, -3 -32 -35 -35 इंटू 2 वजा 35 आणि 2चा गुणाकार 35 दोन्ही 70 -70, -4 -9 -13 इंटू -1 +13, अँड 1 -24 1 वजा 24 -23 -23 इंटू 1 -23, वजा 23 आणि 13 प्लस आहे हा अधिक 13 आणि वजा 23 -10 -10 आणि -70 -80. Determine dy is equal to -80, and last now determinant dz काय बदल करणार d मध्ये, z चे कोइफिशियंट्स d मधले काढायचे म्हणजे कितवा कॉलम काढायचा, तिसरा कॉलम काढायचा, आणि या तिसऱ्या कॉलमच्या ठिकाणी 1 8 1 कॉन्स्टंट, पहिल्या आणि दुसऱ्या कॉलममध्ये बदलला आहे 2 1 3 -1 2 1, व्हॅल्यू हा 2 इंटू जोडीचा डिटर्मिनंट हा 2 -8, मेथडमधलं मिडल साईन मायनस, पहिल्या रोमधला पुढला एलिमेंट हा -1, -1च्या जोडीचा डिटर्मिनंट या 4 एलिमेंटचा 1 इंटू 1 1 -3 इंटू 8 8 3 24, आणि लास्ट प्लस हा 1 इंटू ब्रॅकेट 1 -6 हा -6 इंटू 2 -12, 1 -24 -23, आणि हा मायनस ऑफ -1 हा 1, व्हॉट इज 1 इंटू -23 -23, and 1 -6 it is -5, -5 into 1 -5, मायनस मायनस मायनस, तिन्हीचे तिन्ही टर्म्स निगेटिव्ह आहेत. फायनल आन्सर निगेटिव्ह येईल मायनस, हा मायनस आहे, हा मायनस आहे, हा मायनस आहे, तिन्ही टर्म्स निगेटिव्ह, आन्सर मायनसमध्ये. आता साईनची केअर करू नका. 23 आणि 5 28, 28 आणि 2 30, 30 आणि 10 40,
बरोबर आहे का बघा. अठ्ठावीस आणि 12, 28 आणि 2 30 आणि 10 40 मायनस चारही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज नोन आहेत. अँड नाव सिन्स द क्रॅमर्स रूल इज value of the variable x equal to determine dx upon d, value of the variable y equal to determine dy upon d, and z is equal to determinant dz upon d. Therefore, value of the variable x equal to determinant dx la value minus 40 upon d determinant la value minus 40. And therefore minus 40 divided by minus 40, त्या संख्येला त्या संख्येनं डिवाइड करणार असाल तर x इक्वल टू 1. पुढे y इक्वल टू डिटर्मिनंट dy मायनस 80 अपॉन डिटर्मिनंट d मायनस 40. मायनस मायनस फिनिश होईल. y इक्वल टू 80ला 40ने डिवाइड केला असेल तर 2. आणि शेवटचा z इक्वल टू डिटर्मिनंट dz ला व्हॅल्यू लास्ट काढली आपण मायनस 40 अपॉन d ला डिटर्मिनंटला व्हॅल्यू मायनस 40. अँड देअरफॉर मायनस 40 डिवाइड बाय मायनस 40, z इज इक्वल टू 1. अँड देअरफॉर द आन्सर इज x equal to 1, y equal to 2 and z equal to 1. जी मेथड तुम्ही 10वीत शिकलेला आहात तीच रिपीट झाली, फक्त त्यामध्ये वाढ झाली. फक्त बघायला गेलं एकच व्हेरिएबल वाढला असं म्हणून चालेल काय? व्हेरिएबल एक वाढला तर प्रॉब्लेम एनलार्ज किती झाला? ऑर्डर 2चे 3 डिटर्मिनंट सोडवणं, ऑर्डर 2चे 3 डिटर्मिनंट सोडवायचं काम ह्या एकाच डिटर्मिनंटमध्ये झालं आहे. 10वीतल्या प्रॉब्लेमच्या जवळपास चौपट लेंथ झाली त्याची. खूप टोकाची मिस्टेक कुणाचीच होत नाही, पण या गडबडीमध्ये एक्सपांड करत असताना कुठं तरी एखादा जरी नंबर चुकलात तुम्ही, असं मायनस इंटू मायनस एखाद्या गडबडीच्या कॅल्क्युलेशनमध्ये जरूर शक्य आहे. त्यावेळेस तुम्हाला चूक परत सापडणं शक्य नाही. तेव्हा कॅल्क्युलेशनवरती कमांड तुमचं एवढं चांगलं पाहिजे, आणि कॅल्क्युलेशनवरती कमांड येण्यासाठी तुमच्याकडून प्रॅक्टिसमध्ये जाणारी प्रॉब्लेम संख्या खूप चांगली भरपूर पाहिजे अगदी. आता एवढा प्रॉब्लेम सोडवला, प्रॉब्लेम काय सोपा आहे, प्रत्येक विद्यार्थी ह्या आन्सरपर्यंत येतो शेवटपर्यंत, पण तो बरोबरच असेल काय? आणि क्वेश्चन पेपरमध्ये असे किती प्रॉब्लेम्स असतात की मी बरोबर आहे याचं कन्फर्मेशन करायला संधी मिळेल. एवढं मोठं कष्ट घेतलं आहे, ॲडिशनल 1-2 मिनिट घालवा जास्त. 100% मी बरोबरच आहे याची खात्री जरूर करा. जर ह्या तिन्ही इक्वेशनचं हे सोल्युशन असेल तर हे सोल्युशन तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करेल. एक्सची किंमत 1, वायची किंमत 2 आणि झेडची किंमत 1. इथं मी चेक करून बघतो. एक्सची किंमत 1, 2 × 1 2, वायची किंमत 2 आली मायनस y2, झेडला किंमत 1 आहे +1 इक्वल टू 1. बघा -2 +2 कॅन्सल झाला असेल तर 1 इक्वल टू 1. 1 नंबरचं इक्वेशन सॅटिस्फाय झालं. हे सोल्युशन तिघाचं मिळून आहे, ह्या तिन्ही इक्वेशनचं मिळून आन्सर आहे. 2 नंबरचं इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे काय? एक्सला किंमत 2, सॉरी एक्सला किंमत 1 1, वायला व्हॅल्यू 2 आहे. 2 × 2 +4, झेडला किंमत 1 आहे 3 × 1 +3 इक्वल टू 8 इक्वल टू 8. बघा 1 + 4 5, 5 + 3 8, 8 इक्वल टू 8. 2 नंबरचं इक्वेशन सॅटिस्फाय झाला. 3 नंबरही करून बघा.
एक्सला व्हॅल्यू 1, वायला व्हॅल्यू 2 आणि झेडला 1. एक्सला व्हॅल्यू 1, 3 × 1 3 प्लस वायला व्हॅल्यू 2 प्लस 2 मायनस 4 × झेडला व्हॅल्यू 1 आहे, मायनस 4 × 1 मायनस 4 इक्वल टू 1. 3 × 2 सॉरी 3 + 2 5, 5 - 4 1, 1 इक्वल टू 1. तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय झाली असतील. आपण सोडवलेला प्रॉब्लेम करेक्ट आहे. आणि एवढा किती वेळ गेला आपला प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये, परीक्षेमध्ये एवढा मोठा वेळ खर्ची पडला तर आपण बरोबरायचं आहे का? आणि जर सॅटिस्फाय नाही झाला तर करेक्शन करायची तेवढी संधी राहील. कोणता डिटर्मिनंट माझा चुकला? आता चूक शोधताना खूप त्रास होतो बरं का. व्हॅल्यू एक्सची चुकली का, वायची चुकली का, झेडची चुकली, हे काय स्वप्न पडतंय का? परत प्रॉब्लेम तुम्हाला रिकॉल करायची संधी आहे. फक्त आम्ही बरोबर आहे का चुकीचं आहे एवढं कन्फर्मेशन मात्र जरूर करता येईल. झालेली चूक करेक्शन करायची संधी असेल, जसं शो दॅटमध्ये असतं. शो दॅटच्या प्रॉब्लेममध्ये आपण त्या ॲन्सरला आपण आलो, मी खात्रीपूर्वक बरोबर आहे याची कन्फर्मेशन होत आहे. असं कन्फर्मेशन एक्झाम हॉलमध्ये जर करायची संधी येत असेल तर 2 मिनटं खर्ची टाकायला काय हरकत आहे? बरोबर आहे. याच सेम टाईपचा तुम्हाला होमवर्क एक देतो. सॉल्व द इक्वेशन्स बाय द क्रॅमर्स रूल. तिन्ही इक्वेशन्स x - y प्लस 2z इक्वल टू 7 असं पहिलं इक्वेशन. 3x + 4y मायनस 5z इज इक्वल टू 5 सेकंड इक्वेशन. आणि लास्ट 2x - y प्लस 3z इज इक्वल टू 12. याच मेथडनं सॉल्व करायचे आहेत. नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला आन्सर सांगतो. ओके, ऑल राईट.